दिल्लीमध्ये भारत आणि फ्रान्समध्ये एका महत्त्वाच्या संरक्षण करारावर स्वाक्षरी झाली आहे। दोन्ही देशांनी 26 राफेल सागरी लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटी रुपयांचा करार केला आहे। या करारामुळे भारतीय नौदलाची ताकद लक्षणीयरीत्या वाढणार आहे। सव्वीस राफेल एम भारतात येणार, पाकिस्तानला धडकी। भारत आणि फ्रान्समध्ये 26 राफेल एम विमानांचा करार झाला। या करारानुसार भारत 22 सिंगल सीटर आणि 4 डबल सीटर विमानं खरेदी करणार आहे। ही 26 राफेल एम विमानं भारतीय नौदलात सामील होणार आहेत। राफेल एम हे विमान नौदलाच्या विमानवाहू जहाजात वापरलं जाईल। राफेल एम विमानाची लांबी 50.1 फूट आणि वजन 15,000 किलो इतकं आहे। या विमानाची इंधन क्षमता 11,202 किलो इतकी आहे। हे विमान 52,000 फूट उंचीपर्यंत पोहोचू शकतं। विमानाचा वेग ताशी 2,205 किलोमीटर इतका आहे। राफेल एम फक्त एका मिनिटात 18,000 मीटर इतकी उंची गाठू शकतं। पाकिस्तानच्या F-16 आणि चीनच्या J-20 पेक्षा राफेल एम हे अत्याधुनिक विमान आहे। उड्डाण केल्यानंतर 3,700 किलोमीटर पर्यंतच्या अंतरापर्यंत हल्ला करण्यास ते सक्षम आहे। अगदी लहान जागेत देखील राफेल एम विमान उतरू शकतं। राफेल एम मध्ये शक्तिशाली जहाज विरोधी क्षेपणास्त्र देखील बसवता येतात। हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्र राफेलमधून टाकता येऊ शकतात। राफेल एम हे विमान पाणबुड्या शोधण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी देखील विशेष रडारनं सुसज्ज आहे। राफेल एम मध्ये हवेत देखील इंधन भरता येतं। भारतीय नौदलाकडे INS विक्रमादित्य आणि INS विक्रांत या 2 विमानवाहू युद्धनौका आहेत। सध्या यावर जुनी MiG-29K लढाऊ विमानं तैनात आहेत। अत्याधुनिक राफेल एम तैनात केलं तर समुद्रात भारताची ताकद अजून वाढणार आहे। राफेल एम लढाऊ विमानामुळे नौदलाची आकाश, जमीन आणि पाण्यावरची पकड अजून मजबूत होईल। राफेल एम विमानांचा भारत आणि फ्रान्समधला हा करार 63,000 कोटींचा आहे। 2028 ते 2029 मध्ये या विमानांची डिलिव्हरी सुरू होईल। ही सर्व 26 विमानं 2031 ते 2032 पर्यंत भारतात पोहोचणार आहे।